मित्र, यंदा मी 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानिमित्तानं माझे काही विद्यार्थी आणि माझे सगळे नातलग सर्वांनी मिळून हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेला काही विद्यार्थ्यांनी अशी एक भावना व्यक्त केली, सर तुम्ही जर आठवड्याला एखादी पोस्ट ह्याच्यावर लिहिता व्हॉट्सअपवर आणि त्याचं पुस्तक करता, आता इथून पुढं त्याऐवजी किंवा त्याच्याबरोबर तुम्ही आपल्या शिक्षण क्षेत्रामधल्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना संदर्भात काही व्हिडिओज तयार करावेत आणि ते तुमच्या यूट्यूब चॅनलवर टाकावेत. आता ही जी काही त्यांची जी कल्पना होती, वास्तविक आता मलाही असं वाटत होतं की आपण नाही काही पूर्वी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्यावेळेला विशेषतः सेटनेटच्या परीक्षा किंवा TET परीक्षेसाठी जे हे तयार केलेले होते, परंतु आता केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता शिक्षण क्षेत्रात विशेषतः रिसर्च आणि टीचर एज्युकेशन या संदर्भात काही संकल्पना ज्या आहेत या संकल्पना आधारित छोटे छोटे व्हिडिओ करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली असल्यानं आता मी ते असा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आपण पहिलीच एक संकल्पना शिकत आहे की संशोधनाची संकल्पना म्हणजे संशोधन काय आहे आणि त्या संदर्भात संशोधन वैशिष्ट्य काय, त्याचे प्रकार कोणते या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. आपल्याला आपण कन्सेप्ट ऑफ रिसर्च आपण म्हणत असताना खरं म्हणजे ह्या ठिकाणी असं आहे की आणि सर्च म्हणजे पुन्हा शोध घेणं आहे. म्हणजे असा लक्षात घ्या की या ठिकाणी आपण अगदीच हे काढत नाही, म्हणजे ज्याला आपण इन्व्हेन्शन म्हणतोय तर हा भाग वेगळा आहे आणि या ठिकाणी रिसर्च करतोय म्हणजे या ठिकाणी कुठली तर आहे गोष्ट ते आपण शोधून काढतो आहोत, मग त्याला आपण रिसर्च असं म्हणलेलं आहे. रिसर्च इज केअरफुल इन्व्हेस्टिगेशन ऑर इन्क्वायरी स्पेशली टू सर्च फॉर न्यू फॅक्ट्स इन एनी ब्रँच ऑफ नॉलेज. आता या ठिकाणी हा जो काही प्रकार आहे म्हणजे संशोधनाचा, या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी म्हणा किंवा संशोधनकर्त्यांनी म्हणा काही व्याख्या तयार केलेल्या आहेत आणि त्या व्याख्याचा आपण थोडासा मागोवा घेऊया आणि मग पुढं जाऊया. आता कुक म्हणून जो आहे त्यांनी सांगितलं पाहिजे रिसर्च इज ॲन ऑनेस्ट एक्झॉस्टिव्ह इंटेलिजंट सर्चिंग फॉर फॅक्ट्स अँड देअर मिनिंग्स ऑन इम्प्लिकेशन विथ रेफरन्स टू प्रॉब्लेम. म्हणजे या ठिकाणी या व्याख्यातनं काय सांगतो तो की एक कुठली तरी समस्येच्या संदर्भात म्हणतो इम्प्लिमेशन विथ रेफरन्स टू प्रॉब्लेम, म्हणजे कुठली तरी समस्या सोडवण्यासाठी म्हणून आपण काहीतरी करतो आहोत. म्हणजे उगीच्या उगे आपण जसं आपण पाहतो एखादा लेखक म्हणा, एखादा कवी म्हणा, कादंबरी लिहितो, कविता करतो, तर ही गोष्ट वेगळी आहे. आणि या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी कविता करत असताना किंवा कादंबरी लिहित असताना तो मनसोक्त पण त्याला पूर्ण फ्रीडम आहे. इथं तसं आपण अपेक्षा केलेलं नाही. आपण कुठल्या तरी समस्येच्या संदर्भात आपण काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत, हा या ठिकाणी ह्या वाक्याचा अर्थ होतो. आणि मग त्याने असं म्हणे की ती प्रामाणिक अशी ती गोष्ट आहे, अत्यंत प्रामाणिकपणाची गोष्ट आहे, संशोधन करणे अत्यंत प्रामाणिकपणे करण्याची गोष्ट आहे आणि एक्झॉस्टिव्ह आहे, अत्यंत लेबोरियस किंवा ज्याला आपण म्हणूया कष्टदायक गोष्ट आहे. आणि नुसती कष्टदायक नाही तर बुद्धिमानी कष्टदायक आहे, म्हणजे बौद्धिक कष्ट त्या ठिकाणी घ्यावे लागतात. केवळ शारीरिक कष्ट नव्हे तर बौद्धिक कष्टदायी अशी गोष्ट आहे, प्रामाणिक आहे अशा पद्धतीची गोष्ट आहे. ही कशासाठी करतो आपण तर एक लक्षात घ्यायचं, पुन्हा कुठल्या तरी समस्येच्या सोडवणुकीसाठीच करतो आहोत हे लक्षात घ्यायचं. नंतर रिसर्च इज सिस्टम, अर्थात या ठिकाणी ही जी व्याख्या आहे ह्या व्याख्येला देखील काही मर्यादा आहेत, ते आपण पुढे बघूया, त्याचा विचार करूया. नंतर रिसर्च इज सिस्टमॅटिक इन्क्वायरी टू डिस्क्राईब, एक्सप्लेन, प्रिडिक्ट अँड कंट्रोल द ऑब्झर्व्ड फेनॉमेना. म्हणजे या ठिकाणी रॉबर्ट बॅबिन काय सांगितलेलं पहा की ही एक अत्यंत शिस्तबद्ध अशी एक इन्क्वायरी करण्याची पद्धत आहे आणि वर्णन करण्याची, एक्सप्लेन करण्याची आणि प्रिडिक्ट कर म्हणजे ऑब्झर्व, जे काही आपण गोष्टी वेगवेगळ्या पाहत असतो त्या गोष्टीचं काही आपण निरीक्षण करतो, त्यावरून काही त्याचं स्पष्टीकरण करणं, त्याचं वर्णन करणं आणि हे लक्षात घ्या की याचं जे काही अनुमान जे आहे त्याच्यावरून काही एका अंदाजाला जाणं, म्हणजे आपण निरीक्षण केलं. तर एक उदाहरण सांगतो मला मी लक्षात घेतलं आपल्या की आपण या ठिकाणी पाहिलं की खूप उष्णता वाढलेली आहे, ढग यायला लागलेले आहेत आणि मग असं म्हणतो की सगळं निरीक्षण केलेलं आहे आपण आणि हे निरीक्षण जे आहे त्या निरीक्षणाच्या आधारानं याच्या आधारानं आपण काहीतरी प्रेडिक्ट करतो. म्हणजे काय करतो आपण म्हणतो नाही अरे आज संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे बरं का, म्हणजे हा जो काही प्रेडिक्ट करणं हा संशोधनाचा भाग असतो, लक्षात घ्या.
अशीच काही व्याख्या दुसऱ्या काही शिक्षणतज्ञांनी केल्या. म्हणजे ह्या महत्त्वाच्या व्याख्यात लक्षात घ्या. या क्रॉफर्डची व्याख्या आहे, रिसर्च इज सिम्पली सिस्टमॅटिक अँड रिफाईन्ड टेक्निक ऑफ थिंकिंग एम्प्लॉईंग स्पेशलाइज्ड टूल्स, instruments and procedures in order to obtain a more adequate solution of a problem. म्हणजे पुन्हा एकदा असं म्हणले बा, कुठल्या तरी समस्येचं सोल्युशन काढण्यासाठी म्हणजे या ठिकाणी समस्या निराकरण हाच भाग पुन्हा महत्त्वाचा ठरतो. आणि काय म्हणते की सिम्पली सिस्टमॅटिक अँड रिफाईन टेक्निक, हे ते एक तंत्र आहे, अत्यंत शास्त्रशुद्ध असं तंत्र आहे. कशाचं तंत्र? तर विचार करण्याचं तंत्र. थिंकिंग एम्प्लॉईंग स्पेशलाइज्ड टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोसिजर्स. म्हणजे थिंकिंग एम्प्लॉईंग स्पेशलाइज्ड टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोसिजर्स इन ऑर्डर टू ऑब्टेन. कशासाठी? तर पुन्हा समस्या सोडवण्यासाठी. लक्षात घ्या, या ठिकाणी हे तंत्र जे आहे ते नुसतं वैचारिक विचार करण्याचं आणि त्याला एम्प्लॉय करण्याचं. स्पेशलाइज्ड टूल्स म्हणजे अगदी विशिष्ट असे साधनं म्हणूया. आता साधन म्हणजे याचा अर्थ असं की हात्यारा असलं पाहिजे असं नव्हे. साधनं ही वैचारिक साधने देखील असतील, लक्षात घ्या. तर अशा अर्थाने ते म्हणलेलं आहे. म्हणजे कोठारी आपल्याकडे जे आहे ते कोठारी काय म्हणतात पहा, रिसर्च अँड ओरिजिनल कॉन्ट्रीब्युशन टू द एक्झिस्टिंग स्टॉक ऑफ नॉलेज मेकिंग फॉर इट्स डेव्हलपमेंट द सिस्टमॅटिक अप्रोच कन्सर्निंग जनरलायझेशन्स अँड फॉर्म्युलेशन्स ऑफ ए थिअरी इज ऑल्सो रिसर्च. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, वरच्या ज्या व्याख्या होत्या या व्याख्यामध्ये काय फरक आहे ते. आत्तापर्यंत आपण 2-3 व्याख्या ज्या पाहिल्या त्या विशेषतः त्याने असं त्या मांडलेलं होतं की कुठल्या तरी समस्या सोडवण्यासाठी म्हणा का समस्या संदर्भात आपण माहिती गोळा करतोय आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे काही सिस्टमॅटिक असेल वगैरे, तर हे सगळं म्हणजे बेसिक त्याने काय म्हणलेलं आहे की समस्या सोडवण्यासाठी म्हणलेलं आहे. इथं तसं नाही म्हणलं पाहिजे, नीट लक्षात घ्या. म्हणून मगाशी मी म्हणलो तुम्हाला की त्या ठिकाणी जी पहिली व्याख्या ती अपुरी का आहे, तर केवळ संशोधन फक्त समस्या सोडवण्यासाठीच असं होणार नाही, तर जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे त्याच्यामध्ये काहीतरी भर घालण्यासाठी, तर ते सुद्धा संशोधन. नाही तर मग काय होईल माहिती आहे का, आता एक उदाहरण आपण घेऊया की 1000-2000 वर्षापूर्वी 3000 वर्षापूर्वी काय म्हणायला काय गरज पडली होती काही लोकांना की पृथ्वी कुठं आहे आणि सूर्य फिरतो का, पृथ्वी फिरते का, काय करायचं आहे. पण त्या लोकांनी म्हणजे कुठली तरी समस्या सोडवण्यासाठी म्हणून त्यांचं शोधलेलं नव्हतं, लक्षात घ्या. तर त्यांनी जे केलं ते या ठिकाणी या जे काही प्रस्थापित नॉलेज होतं त्याच्यामध्ये भर घातली. म्हणजे प्रस्थापित नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी सुद्धा जे केलं जातं त्याला सुद्धा आपण संशोधन म्हणते. म्हणून म्हणलं एक्झिस्टिंग स्टॉक कॉन्ट्रीब्युशन टू एक्झिस्टिंग स्टॉक ऑफ नॉलेज मेकिंग ऑर डेव्हलपमेंट सिस्टमॅटिक अप्रोच कन्सर्निंग जनरलायझेशन्स अँड फॉर्म्युलेशन्स ऑफ ए थिअरी इज ऑल्सो रिसर्च. म्हणजे एखादी थिअरी मांडणं, एखादा विचार मांडणं, म्हणजे असं थिअरी मांडली, गॅलिलिओन थिअरी मांडली नाही की सूर्य फिरत नाही पृथ्वीच फिरते, म्हणजे या ठिकाणी ही थिअरी मांडली नाही. आता हे त्यांनी, तर हे त्याचं संशोधनच आहे. पहिल्या ज्या 3 व्याख्या आपण पाहिल्या त्यात ते संशोधन ठरत नव्हतं, कारण त्याला तशी गरज नव्हती. पण त्यांनी त्या ठिकाणी हे निर्माण केलेलं आहे, थिअरी मांडलेली, म्हणून ते देखील संशोधन होतं. आता ह्या एकदा आपण हे मान्य केलं की बा की केवळ समस्या सोडवणं हाच काय होतं, म्हणजे समस्या सोडवणं उद्देश असेल, समस्या सोडवण्यासाठी आपण थिंकिंग करू, चांगले चांगले टूल्स तयार करू, एम्प्लॉय करू, कष्ट घेऊ, हे खरं हे संशोधनच आहे. परंतु केवळ तेवढं तेवढंच संशोधन नाही, तर संशोधनामध्ये मी कसं मानल्याप्रमाणे की स्टॉक ऑफ नॉलेज जे प्रस्थापित जे ज्ञान आहे त्यामध्ये भर घालणारी गोष्ट असेल ते सुद्धा संशोधनच होऊ शकतं. आता त्याशिवाय केवळ एवढ्या व्याख्याहून सुद्धा आपल्याला संशयाची संकल्पना नीट समजत नाही. आणि म्हणून मग या संशोधनाच्या संकल्पनेमध्ये आपण जे काय वैशिष्ट्य आहे ते लक्षात घेऊया. पहिलं संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी किंवा मराठीमध्ये आपण त्याला वस्तुनिष्ठता असं म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ रिसर्च ऑलवेज बिईंग इंडिपेंडेंट फ्रॉम एनी बायस. म्हणजे एखादा संशोधन करता असेल किंवा कुठलंही संशोधन ज्याला आपण म्हणतो ते वस्तुनिष्ठच असावं लागतं. लक्षात घ्या की पूर्वीच्या कुठल्याही पूर्वग्रह ठेवून तुम्ही संशोधन करू शकत नाही. एखादी समस्या सोडवण्याचं असू देत किंवा नवीन भर घालण्याचा भाग असू देत. म्हणजे जर आता आपण म्हटलं एखादी समस्या सोडवण्यासाठी म्हणून संशोधन करणार असू तरीसुद्धा त्यावेळेला तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागतात. अगदी आपण कुठली एखादी सामाजिक समस्या घ्या, एखादी सामाजिक समस्या घेतली ते सोडवण्यासाठी म्हणून आपण काय माहिती गोळा करायला लागलो, काय प्रयत्न करायला लागलो, संशोधन करायला लागलो. आणि जर तुमच्या अगोदरच काय त्या समाजाबद्दल म्हणा किंवा त्या विशिष्ट रूढीबद्दल, परंपरेबद्दल तुमचे पूर्वीचेच ग्रह असतील तर तुम्ही जे काही पुढं मांडाल ते सगळं पूर्वग्रह दूषित होऊन जाईल. लक्षात घ्या. आणि म्हणून पूर्वग्रह रहित असणं, अत्यंत वस्तुनिष्ठ असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तसंच असं आहे की
संशय असा असेल वस्तुनिष्ठता इथंही अशी आहे. त्याचबरोबर वस्तुनिष्ठता आपल्याला असाही विचार करावा लागतो, म्हणजे एखादी गोष्ट मी संशोधित केलेली आहे, तर दुसऱ्याने जरी सुद्धा त्याच पद्धतीने जर विचार केला तर ते तसंच उत्तर त्याचं तेच यायला पाहिजे. अन्यथा मग नाहीतर काय, जर असं बदल सापेक्ष राहिलं की व्यक्तिनुसार जर बदलत गेले तर असं होणार, त्याला संशोधन नाही म्हणता येणार ना. म्हणून ही ऑब्जेक्टिव्हिटी त्या ठिकाणी अपेक्षित आहे. नंतर रिलायबिलिटी, विश्वसनीयता. फाइंडिंग ऑफ द रिसर्च आर कन्सिडर्ड रिलायबल इन द सेम रिझल्ट्स इन अचिव्ड ओव्हर डिफरंट टेस्ट ॲट डिफरंट प्लेस अँड डिफरंट टाईम. म्हणजे एखादं आपण संशोधन केलं, एखाद्या निष्कर्ष काढला, तो निष्कर्ष पुन्हा जर आपण पाहिला तपासून तर तोच निष्कर्ष तसाच यायला पाहिजे. आणि म्हणजे वेळ बदलली किंवा स्थळ बदललं तरीसुद्धा निष्कर्ष बदलता कामा नये. जर जितकं तुमच्या या ठिकाणी रिलायबिलिटी असेल तेवढं तर संशोधन जे आहे त्याला खरं असतं ते संशोधनाला काय म्हणू आपण की जास्त दर्जेदार संशोधन म्हणता येईल. अन्यथा काय होईल पहा, म्हणून आपण असं म्हणतो बऱ्याच वेळा असं होतं, काही वेळेला सामाजिक शास्त्रामध्ये काही वेळा संशोधन करत असताना हे निष्कर्ष थोडेसे बदलत जातात आणि मग त्यांची ज्याला काय म्हणू आपण विश्वसनीयता थोडीशी कमी होत जाते. म्हणजे काळानुसार काही वेळा बदलत जातात किंवा काही वेळा स्थळानुसार देखील बदलत जातात. तर असं बदललं जर गेलं तर मग ते संशोधनाची विश्वासार्हता कमी होते. म्हणून विश्वसनीयता ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट असते. नंतर व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटी कॅन बी अचिव्ड इन द टेस्ट मेजर्स विच रिअली इंटेंडेड टू मेजर. म्हणजे जे मला संशोधित करायचं आहे, जे मोजायचं आहे मला, तेच त्या संशोधन केलं पाहिजे. म्हणजे मला आता पाहायचं आहे शिक्षकाचं समाधान आणि शिक्षकाचं वर्गातलं परफॉर्मन्स ह्यांच्यातला संबंध मला पाहायचा आहे. तर मी तेच पाहायला पाहिजे. मग मी त्याच वेळा बघायला लागलो की त्या दुसरी जर काही गोष्टी पाहायला लागलो शिक्षकाचं वेतन असेल, अमुक असेल, तर तेच चुकीचं लक्ष. इथं आपल्याला काय पाहिजे होतं, आपलं काय ठरलं होतं, तर शिक्षकाचा परफॉर्मन्स आणि शिक्षकाचं समाधान ह्याच्यामध्ये असलेला परस्पर संबंध आपल्याला चेक करायचा होता, की एकमेकांचा संबंध पाहिजे आहे. तर तेच तुमच्या एखादी टेस्ट तुम्ही करणार असाल म्हणा किंवा निरीक्षण करणार असाल म्हणा किंवा एखादं साधन तयार करणार असाल तर त्या साधनानं किंवा त्या संशोधनानं त्याच गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. असं म्हणलं पाहिजे जर शिक्षक समाधानी असेल तर त्याचा परफॉर्मन्स चांगला असतो किंवा काय वाईट असतो, जे असेल ते तुमचं जे काही निरीक्षण आलं असेल ते. पण तुम्ही त्यावेळेला दुसऱ्याच गोष्टी सांगायला लागलात की शिक्षक साहित्याबद्दल बोलताय किंवा दुसरं काही आणखी करायला लागलात, शिक्षकाच्या पात्रतेबद्दल बोलत, तर ते चूक ठरेल. म्हणून व्हॅलिडिटी म्हणजे काय, तर जी गोष्ट मोजायची आहे, जी गोष्ट आपल्याला पाहायची तपासून तीच गोष्ट पाहिली पाहिजे असाच अर्थ आहे. नंतर ॲक्युरसी ही तर गोष्ट अत्यंत आवश्यक असते. पहा, जितकी तुमची ॲक्युरसी जास्त असेल तेवढे तुमच्या जे निष्कर्ष येतील ते निष्कर्ष देखील अचूक ठरतील. जर तुमची ॲक्युरसीच नसेल, म्हणजे तुमच्या साधनामध्ये ॲक्युरसी ज्या साधनाच्या साहाय्यानं तुम्ही निरीक्षण करताय म्हणा किंवा काही डाटा गोळा करताय म्हणा, ते साधनच जर तुमचं जर ॲक्युरेट माहिती गोळा करणारं नसेल तर मग तुमचं उत्तरही चुकीचं येईल. जसं आपण भौतिक शास्त्रामध्ये तुमची मीटर पट्टी जी आहे त्या मीटर पट्टीवरच्या जर खुणा पुसट झालेल्या असतील आणि तुम्ही त्याच्या साहाय्यानं मोजत असाल आणि ते नीट दिसत नसेल तर ते अंतर जे तुम्ही काढाल तुम्ही एखाद्या वस्तूचं, तर ते अंतर चुकीचंच निघणार. सगळं साधी गोष्ट लक्षात घ्या. तर त्याचप्रमाणे इतर म्हणजे संशोधनामध्ये कुठलंही मग भौतिकशास्त्रातलं असू देत किंवा सोशल सायन्सेसमधले असू देत. आणि म्हणूनच असं होतं पहा, भौतिकशास्त्रातली संशोधनं जी आहेत, भौतिकशास्त्रातली संशोधन जी आहेत त्यांची विश्वासार्हता, त्यांची विश्वसनीयता, त्यांची वस्तुनिष्ठता, त्यांची रिलेटिव्हिटी ही जास्त का राहते, तर त्यांचं कारण असं असतं की त्यांची जी साधनं आहेत ही जास्तीत जास्त ॲक्युरेट असतात. लक्षात घ्या. त्या तुलनेनं आपण जे सोशल सायन्सेसमध्ये जे आपण साधनं बनवतो ते थोडंसं त्याला ह्युमन फॅक्टर येतो, त्याच्यामध्ये मानवी मन हा नावाचा जो काही प्रकार आहे तो येतो आणि त्यामुळे थोडंसं ती जी ॲक्युरसी, तुमची व्हॅलिडिटी, तुमची ऑब्जेक्टिव्हिटी ह्या सगळ्याच गोष्टीवरती मार खात असते. नंतर सामान्यीकरणीयता म्हणजे तुम्ही आपण पहिल्यांदा पहिल्या व्याख्यामध्ये पाहिलं की संशोधन हे जे काम आहे हे खूप लेबोरियस काम आहे, कष्टदायक काम आहे आणि नुसतं कष्ट नाही तर बौद्धिक असं लेबोरियस काम आहे. आणि मग हे जे आहे हे केल्यानंतर मी केवळ माझ्या स्वांत सुखाय संशोधन केलं असं म्हणणं ठीक आहे, परंतु हे एवढं मोठं काम जर तुम्ही केलं असेल तर त्याचं सामान्यीकरण करता आलं पाहिजे. म्हणजे मी एका निष्कर्ष काढला, खूप ऑब्झर्वेशन करून निष्कर्ष काढला, तर त्या संशोधनाचा कुठेही त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे, हे आपल्याला अपेक्षित असतं संशोधनामध्ये.
तुम्ही असं म्हणून एका लेखक असतो पहा, म्हणतो की नाही मला वाटलं माझ्या आनंदासाठी मी फक्त केलेलं आहे. ठीक आहे, मी कधी वाईट गोष्ट म्हणत नाही, परंतु संशोधनामध्ये तसं आम्हाला अपेक्षित नाही. कारण संशोधन हे खूप कष्टदायक, महागडी पण गोष्ट आहे, वेळ खाणारी आहे, बौद्धिक कष्ट घेणारी गोष्ट आहे. आणि म्हणून त्याचा उपयोग हा जास्तीत जास्त होण्यासाठी ते सामान्यीकरण करण्यासारखे तुमचे निष्कर्ष असले पाहिजेत. तुमच्या निष्कर्षांची सामान्यकर्ता वाढली पाहिजे. नंतर इम्पिरिकल म्हणजे ज्याला आपण अनुभवजन्य. रिसर्च ॲक्टिव्हिटी शुड नॉट बी अन इमॅजिनरी वर्क, इट शुड बी बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. म्हणजे संशोधन जे आहे हे अनुभवाधारितच असलं पाहिजे, प्रयोग आधारितच असलं पाहिजे, केवळ कल्पनाधारित असून चालत नाही. काही अगदी थोड्या ठिकाणी असं होऊ शकतं, फिलॉसॉफिकल हे असेल तर संशोधन असेल तर थोडंसं हा भाग येऊ शकतो की त्याच्यामध्ये कल्पनेचा आधार जास्त. पण तरीसुद्धा आपल्या सामाजिक शास्त्रामध्ये किंवा कुठल्याही सामाजिक शास्त्रामध्ये की संशोधन हे अनुभवाधारित असावं लागतं. प्रत्यक्ष ज्याला निरीक्षण आहे, निरीक्षणाच्या आधाराने ते संशोधनाचे निष्कर्ष आपले काढायला लागतात. नंतर रिप्लिकेबल असलं पाहिजे, म्हणजे ज्याला काय म्हणजे पुनरावर्ती असलं पाहिजे. म्हणजे हे संशोधन केलं तर मला दुसऱ्या माणसाचं वाटलं की मला देखील संशोधन करून पाहता आलं पाहिजे. मी जे एक संशोधन केलेलं आहे, मी आमच्या सोलापूरमध्ये एक संशोधन केलं, तर तसंच संशोधन पुण्याच्या माणसाला करता आलं पाहिजे, तसंच संशोधन कोल्हापूरच्या माणसाला करता आलं पाहिजे, कुठल्या भारतातल्या माणसाला किंवा जगातल्या माणसाला करता आलं पाहिजे. जेवढी त्याच्या करता येण्याची रिप्लिकेबिलिटी जी आहे ती वाढेल, तेवढं त्या संशोधनाचं क्रेडिट जे आपण म्हणू की त्याचा जो दर्जा आहे तो उंच असलेला आपल्याला सांगता येतो. नंतर सिस्टमॅटिक. इथं सर्व साधी गोष्ट आहे की लक्षात घ्या की एखादी व्यक्ती असते, खूप अभ्यासू असते. आपण सुद्धा काय बऱ्याच वेळा काय अभ्यास करत असतो किंवा आपल्याला काही लोकांना वाचनाचा खूप छंद असतो. मग खूप वेगवेगळ्या प्रकारचे काही लोक वाचन करतात, ज्याला आपण होरेशियस रीडर असं म्हणतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं वाचन करायचं, इतिहासाचं, भूगोलाचं असलं, मराठीचं, वाङ्मयाचं, इंग्रजीचं, संगणकाचं, सगळं ते अशी माणसं असतात. पण ते अभ्यास करत असतात, त्यांचा अभ्यास खूप असतो, अभ्यासू मनुष्य असतो. पण या ठिकाणी आम्हाला असं नुसतं अपेक्षित नाही, असं या ठिकाणी असा अभ्यास या ठिकाणी अपेक्षित नाही. तर तो एका शिस्तीत पाहिजे आम्हाला. कुठलं तरी एका लाईन ऑफ थिंकिंग जे आहे ते थिंकिंगमध्ये पाहिजे. म्हणजे केवळ मी मध्येच कादंबरी वाचली, मग मी अमुक शास्त्रीय वाचतो, मी हे पण मला माहिती आहे, ते माहीत आहे. मग त्याच्यामध्ये होतं काय, होरेशियस जरी एखादा रीडर असेल तरीसुद्धा, तो ज्ञानी जरी असला तरीसुद्धा त्या ज्ञानाला जर शिस्त नसेल तर बऱ्याच वेळा त्याचा उपयोग फारसा होत नाही. एक त्याला लाईन ऑफ थिंकिंग असली पाहिजे करेक्ट, आणि त्या लाईन ऑफ थिंकिंगमध्येच तो अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणून संशोधन हे असं नाही होत. म्हणजे जर मी म्हणतो मला कादंबरी वाचली, आपण थोडा वेळ वाचलं, चहा पिलो, नंतर गेलो, पाहुणे आले, नंतर दुसरंच काय ते केलं, असं नाही चालत. लक्षात घ्या, कारण असं कामच होत नाही. सिस्टमॅटिकच व्हायला पाहिजे. कुठून जायचं आहे, काय जायचं आहे, कसं जायचं आहे, उद्दिष्ट काय आपले, त्यासाठी कोणती साधनं वापरणं आहे, त्याच्यावर आमचं काय ठरलेलं आहे, निरीक्षण करणार आहे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, हे आम्हाला सगळे एका विशिष्ट मार्गानंच तो आपल्याला अभ्यास करावा लागतो. नंतर ते लॉजिकल असावं लागतं. कुठलंही या ठिकाणी काम लक्षात घ्या की लॉजिकल हा तर भाग खरं म्हणजे खूपच महत्त्वाचा गुण. कारण की म्हणून मी असं म्हणेन की संशोधनाचा तो आत्माच असतो. जर तुम्ही कुठल्याही गोष्टीला की मला वाटलं वगैरे असं चालत नाही. लक्षात घ्या, तुला वाटण्याचा भागच नाही आहे. तुम्हाला ते लॉजिकल पटवून द्यायला पाहिजे. तुम्हाला वाटायला हरकत नाही, पण तुम्हाला ते लॉजिकल पटवूनच देता आलं पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं, इव्हन काही वेळा PhDचे विद्यार्थी जेव्हा थिसिस लिहितात वगैरे, बऱ्याच वेळा काय होतं की ते कुणाच तरी बघून लिहायचा, मग त्याने तसंच लिहिलं आहे ना, मग म्हणून मी तसं लिहिलं, किंवा पुस्तक असं लिहिलं नाही. तुम्ही काय केलेलं आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ह्याचं काय रिझन आहे, ह्याचं रिझनिंग काय आहे, हे असं आपण म्हणतोय, हे असं का बोलतो, किंवा अमक्या पुस्तकात आहे म्हणून हे चालत नाही. लक्षात घ्या, हे रिझनिंग चालत नाही. तर तुम्हाला त्याचं रिझनच द्यावं लागतं की हे करेक्ट आहे. तर या ठिकाणी म्हणजे रिसर्च वर्क इज नॉट इमॅजिनरी बट इट शुड सीम्स रिजनेबल इन सर्कमस्टन्सेस. हे अत्यंत लॉजिकलच असावं लागतं. तर्कदृष्टीतच सगळं अनुमान असावं लागतं. नंतर सायक्लिकल. रिसर्च इज कंटिन्युअस प्रोसेस. व्हेन ए पर्सन स्टॉप्स हिज वर्क देर मे बी स्टार्टिंग न्यू रिसर्च. ही तर सरळ साधी गोष्ट आहे. जे काही आपण म्हणतो की ज्ञान वाढत चाललं जगामध्ये, कसं आहे मुळं वाढत जातं. तर मी संशोधन केलं, एका ठिकाणी कुठून केलं, काहीतरी निर्माण झालं, मी इथंच थांबलो की त्याच्यावर दुसरं संशोधन सुरू होत असतं. लक्षात घ्या, म्हणजे हे कायम आता संपलं संशोधन संपणारी गोष्टच नाही, ही सातत्यानं चालणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं की काही वेळा आपण जेव्हा MPhil PhDचे जेव्हा थिसिस लिहायला लागतो की त्याच्यामध्ये म्हणतो आपण की गॅप्स पहिल्या संशोधनाने काय केलेलं आहे, आणि मग त्या ठिकाणी तो इथं थांबला,
म्हणून मी आता तिथून सुरुवात करतो आहे. तर हे जे आहे, मग तुम्ही तिथं थांबता, तिथून पुढचा संशोधक सुरुवात करत असतो. म्हणजे हे कायम असं चक्र चालूच राहतं. आता आणखी काही संशोधनाचे काही वेगळे वैशिष्ट्य आहेत. रिसर्च वर्क कन्सर्न विथ ऑब्झर्वेशन, फॅक्ट्स, इन्साईट अँड इन्व्हेन्शन. पहा, इथं फार ह्या चारही टर्म फार महत्त्वाचे लक्षात घ्या. रिसर्च वर्क कन्सर्न विथ ऑब्झर्वेशन म्हणजे ते निरीक्षणाशी संबंधित आहे. ऑब्झर्वेशन ऑफ फॅक्ट्स म्हणजे जे काही तथ्य आहेत त्या तथ्याच्या निरीक्षणाशी संबंधित आहे. तुम्हाला मर्मदृष्टी पण लागते आणि कल्पनाशक्ती पण लागते. म्हणजे मग अशी म्हणलं आपलं की नुसतंच तुम्ही निरीक्षण केलं असं होत नसतं. निरीक्षण केल्यानं त्याच्यावर जर तुम्हाला काही निष्कर्ष काढायला करायचा असेल तर तुमच्याकडे काही कल्पनाशक्ती असावीच लागते. तुमच्याकडे काही मर्मदृष्टी असावी लागते. म्हणजे याला पण वेगवेगळ्या भाषेत म्हणजे प्रज्ञा असावी लागते, बुद्धिमत्ता असायला लागते. तर ते अनेक गोष्टी आपण पाहत असतो जगामध्ये. आता त्या ठिकाणी मला तुम्ही सांगा की त्या न्यूटननं ते काही सफरचंद पडलं आणि त्या ठिकाणी त्याला ते गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. बाकीच्या लोकांनी बघितलं आहे का ते सफरचंद? बघितलं नव्हतं का? अनेक लोकांनी पाहिलं होतं. मग त्याला या ठिकाणी काय झालं? म्हणजे लक्षात घ्या, असं नाही की फळ बघितलं आणि शोध लागला, असं होत नसतं. लक्षात घ्या. तर त्याच्याकडे प्रज्ञता आहे. त्याने ही जी काही बुद्धिमत्ता आहे, त्याची काही कल्पनाशक्ती, त्याचा वापर करून त्याने निरीक्षण केलं आणि त्याच्यावर मग तो निष्कर्ष लागलेला आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. मग फाइंडिंग्स फ्रॉम सोशल सायन्सेस रिसर्चेस मे नॉट बी सो ॲक्युरेट. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला होता, पण या ठिकाणी उल्लेख सांगतो तुम्हाला की सामाजिक शास्त्रामधली संशोधनाचे निष्कर्ष असतात ते तितके अचूक असू शकत नाहीत. कारण आपली साधनं जी असतात ती काही वेळेला थोडीशी का होईना सापेक्ष राहतात. म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष असं राहत नाहीत, तर ती व्यक्ती सापेक्ष राहतात. काही वेळेला मी म्हणतो मन ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला कंट्रोल नाही करता येत. माणसाचं मनावर तुम्हाला नाही कंट्रोल करता येत. ही जिवंत माणसाची गोष्ट असते. एखाद्या वस्तूवर प्रयोग करणं सोपं आहे. एखादं केमिकल केमिकलमध्ये 5 मिलीमीटर टाकलं, त्याच्यात 5 मिलीमीटर टाकलं, 5 मिली टाकलं तर आपण मोजून टाकू शकतो. तसं मनाचं होत नाही. आणि मग आपले सगळे संशोधन असतात ही सगळी मानवी स्वभावाशी, मानवी वर्तनाशी संबंधित असल्यामुळं जे आपले जे संशय तितकीशी, म्हणजे मी असं म्हणत नाही असतच नाहीत, परंतु भौतिकशास्त्रातल्या संशोधनं इतकी अचूक असत नाही. जसं आपण पाहतो की भौतिकशास्त्राचे निष्कर्ष वर्षानुवर्षे आपण तेच राहिलेले आहेत. आणि कुठेही गेले, अमेरिकेत जा, बरं युरोपमध्ये जा, कुठेही जा, न्यूटन्स लॉ तोच आहे, भारतातही तोच आहे, कुठेच तो बदलत नाही. इन सोशल सायन्स रिसर्च कांट कंट्रोल व्हेरिएबल्स रिलेटेड टू ह्युमन बिईंग. मग असं म्हणलेलं तुम्हाला. आणि इन्फॉर्मेशन फ्रॉम सोशल सायन्सेस रिसर्चर्स मे नॉट बी ट्रू एव्हरीवेअर अँड एव्हरी टाईम. म्हणजे सर्वत्र आणि सर्व वेळेला तेच निष्कर्ष राहतील असं नाही. म्हणजे मी समजा एखाद्या सोलापूरमध्ये संशोधन केलं, शिक्षकांबद्दल जर संशोधन केलं आणि त्याच्यावर काही शिक्षणाच्या वर्तनाबद्दल म्हणा, त्यांच्या इफेक्टिव्हनेसबद्दल काही निष्कर्ष काढले, तर अगदी समजा तुम्ही तसेच घेतले शिक्षक नेमले. मी समजा असं घेतलं, मी सोलापूर शहरातले 100 शिक्षक घेतले होते, 9वीला शिकवणारे घेतले होते, मध्यम वर्गीय घेतले होते, तुम्ही सुद्धा पुण्यातले घेतले, तर तसेच शिक्षक घेतले अगदी तरीसुद्धा तसेच निष्कर्ष येतील असं सांगता येत नाही. म्हणजे स्थळ बदललं तरी थोडं निष्कर्ष बदल होण्याची शक्यता आहे. तसंच आज मी संशोधन केलेलं आहे आणि 5 वर्षानं पुन्हा त्याच हे संशोधन केलं तरी सुद्धा निष्कर्ष, त्याच शिक्षकावर जरी संशोधन केलं तरी निष्कर्ष तसेच येतील याची आपल्याला गॅरंटी देता येत नाही. मग क्रायटेरिया फॉर गुड रिसर्च, मग चांगलं संशोधन कोणतं? तर त्यासाठी आज काही निकष सांगितलेत पहा. म्हणजे हेतुपूर्णता पण. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे संशोधन आपल्या काहीतरी हेतू असला पाहिजे. उगीच आपली गंमत म्हणून मी करतोय वगैरे असं त्याला काही अर्थ नसतो. लक्षात घ्या. आता तुम्हाला सर मग अशी आपण उल्लेख केला की तुमच्या न्यूटन असेल म्हणा किंवा गॅलिलिओ असेल म्हणा किंवा आणखी कोणी जुन्या लोकांनी शोध लावले, मग त्यांचा कुठं काय हेतू होता तसा? लक्षात घ्या. हेतुपूर्णता याचा अर्थ असा नाही की ज्याला दृश्यमान हेतू असला पाहिजे. हे लक्षात घ्या, त्यांना हेतू त्यांचा होताच की त्यांच्या डोक्यात काहीतरी होतं, त्यांनी पहिलं वाचलेलं होतं आणि त्यांना त्याचे काही प्रश्न सुटत नव्हते आणि त्या दृष्टीने ते शोध घेत होते. हा त्यांचा हेतू होता. म्हणून हेतुपूर्णता हा त्यातला महत्त्वाचा आहे. नंतर अनुभव प्रामाण्य, म्हणजे जे काही तुमचे निष्कर्ष हे जे असेल, माहिती असेल, गोळा केली असेल ती अनुभवावर आधारित, प्रत्यक्ष ज्याला प्रयोगावर आधारित ते तुमचा डाटा असला पाहिजे. म्हणजे मग तो रिसर्च जास्त चांगला. जे जर तुम्ही कुठल्याच्या नुसतं ऐकण्यावर किंवा अमके म्हणलेत. अलीकडे तुमच्या जाता तर तुम्हाला थोडीशी जाताची माहिती सांगतो की पूर्वी आम्ही
ज्या काही संशोधन करत असू त्यावेळेला साधारणपणे आपल्या अशी पद्धत अशी किंवा तुम्ही जुनीच थिसिस बघितली तर ते असंच रेफरन्स दिलेले दिसतात पहा. हे अमक्याने काय म्हणलं, मग त्याचं कुठेतरी कोटेशन द्यायचं, अमुक काय म्हणतात त्याचं कोटेशन द्यायचं. आता थोडीशी पद्धत बदललेली आहे किंवा बदलणं अपेक्षित आहे. म्हणजे आता आपल्याला रेफरन्स कसा द्यायचा आहे, हे अमका सर्व्हे काय सांगतो, अमका रिपोर्ट काय सांगतो, अशा पद्धतीने आपल्याला रेफरन्स द्यायचे आहेत. असं का म्हणतो आपण, तर कुणाचं तरी म्हणजे जगताप काय म्हणले किंवा आणखी कुणी काय म्हणलं ह्याला फारसा अर्थ नाही असं नाही, पण त्याला मर्यादा आहेत. पण जर तुम्ही एखादा रिपोर्ट म्हणजे रिपोर्टचा अर्थ काय होतो की कुठला जर रिपोर्ट असतो म्हणजे कुठल्या तरी अनुभवावर आधारित काय म्हणतो आपण सर्व्हे करून काढलेला निष्कर्ष असतो आणि त्यामुळे त्याला जास्त ऑथेंटिक असतो तो. म्हणून अनुभव प्रामाण्य जे आहे, जेवढा अनुभव प्रामाण्य असेल तुमच्या ह्याच्यामध्ये रिसर्चमध्ये तेवढा तो रिसर्च चांगला असतो. मग सिस्टमॅटिक प्रोसेस म्हणजे जास्त मी सांगत आहे तुम्हाला ते अत्यंत सिस्टमॅटिक असावं लागतं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की तुमच्या ते संशोधन आपली समस्या आपल्याला माहीत पाहिजे, ते आपल्याला मुळात म्हणजे समस्या नीट काय समस्या आहे हे आपल्याला नीट कळायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला समस्या नीट कळत नाही आपण काय करतोय ते. मग ती समस्या नीट करणं, समस्येच्या आधारानं पुन्हा तुमची उद्दिष्ट मांडता येणं, उद्दिष्टाच्या आधारानं मग नंतर तुमची कशी संशोधनाची साधनं सगळी तयार करणं, संशोधन साधनाच्या आधारानं तशी माहिती गोळा करणं, त्या माहितीचं जे ॲनालिसिस करण्यासाठी आपल्या उद्दिष्टाला साजेसे उद्दिष्टपूर्ती होईल अशा पद्धतीचं ॲनालिसिस करणारी साधनं निवडणं आणि ती साधनं समर्पक असणं म्हणजे सगळ्या गोष्टीशी जे निष्कर्ष येतील ते निष्कर्ष आणि तुमचं उद्दिष्ट याचे संबंध असला पाहिजे. नंतर निष्कर्ष आले, निष्कर्षानंतर तुम्ही पुढच्या रिकमेंडेशन करता त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारची त्याच्यामध्ये सुसंगतता असणं अपेक्षित असतं. तर ही जी आहे ती पद्धतशीर प्रक्रिया असते लक्षात घ्या. आणि डिपेंड्स अपॉन सफिशियंट अँड रिलायबल इन्फॉर्मेशन म्हणजे जास्तीत जास्त तुमची पुरेशा माहितीवर तुमचे निष्कर्ष असले पाहिजेत. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा सांगतो, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तर काय असतं, एक मोठा कंपोनंट सांगतो की कुठल्याही गोष्ट जी काय ती माहितीवर जे असेल तुमच्याकडं पुरेशा माहितीवर आणि विश्वसनीय माहितीवरच निष्कर्ष काढता येणं. म्हणजे जर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती किंवा ज्याला आपण म्हणूया वैज्ञानिक दृष्टीने विकसित झालेली व्यक्ती काय करेल, कधीही अपुऱ्या माहितीवर निष्कर्ष काढणार नाही आणि कुणाच तरी नुसत्या ज्याला सांगोवांगी माहिती म्हणतो ना अशावर माहिती काढणार नाही, तर विश्वसनीय माहितीवर आधारित निष्कर्ष काढते. म्हणजे ही शेवटी वैज्ञानिक ही सायंटिफिक प्रोसेस आहे, संशोधन सायंटिफिक प्रोसेस आहे आणि म्हणूनच ती मग आपल्याला निष्कर्ष काढायचे असतील तर पुरेशा आणि विश्वसनीय माहितीच्या आधारावर ते काढावे लागतात आणि तसे काढले असतील तर तो रिसर्च हा चांगला रिसर्च समजला जातो. नंतर कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, त्या ह्याच्यामध्ये तुमचं सातत्य असलं पाहिजे. तुमच्या अशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत सातत्य म्हणजे त्या अगदी उद्दिष्टापासून ते त्या निष्कर्षापर्यंत एवढंच नाही, रिकमेंडेशन एवढंच नाही, त्याच्याही पुढे मी सांगेन तुम्हाला मी की तुम्ही ज्यावेळेला पुढच्या माणसाला सांगतो की बरे बाबा माझं संशोधन ते केलं तू पुढचं संशोधन कर, ह्याच्या सगळ्यामध्ये एक सातत्य असलं पाहिजे लक्षात घ्या. आणि हे जे आहे हे जर आपल्याला करता आलं नाही तर मग बऱ्याच वेळा काय होतं की कुठंतरी आपण मध्येच त्याचं उद्दिष्ट वेगळी काय साधनं वेगळी साधनं माहिती गोळा करते, मग लक्षात येतं की अरे आपण खूप माहिती गोळा केली पण ते मग त्या माहिती गोळा केली पण आपलं उद्दिष्टच नव्हतं. मग आता काय करायचं, आता काय प्रश्नावरच आपण निष्कर्ष काढतो की काही संबंधच नाही त्या निष्कर्षांचा. माहितीचे निष्कर्ष नाही काढतात, तुम्हाला उद्दिष्ट तुमचं काय होतं त्याच्या आधारच काढलं पाहिजे अशा अर्थानं. तर ऑब्जेक्टिव्हिटी अँड ॲक्युरसी जेवढी वस्तुनिष्ठता जास्त असेल आणि ॲक्युरसी असेल तर तेवढा रिसर्च चांगला असेल. तसं कॉन्ट्रीब्युशन टू एक्झिस्टिंग नॉलेज, तुमचा जो काही संशोधन जे काय असेल ते संशोधन प्रस्तावित नॉलेजमध्ये किंवा प्रस्तावित काही ज्ञान त्याच्यामध्ये नवीन काय भर घालतं आहे, जेवढं जास्त ती भर घालत असेल तेवढं तो संशोधन चांगलं आपल्याला समजतं. नंतर नेमकेपणा, जे तुमचे संशोधन जे काही तुम्ही निष्कर्ष काढता ते नेमकेपणा म्हणजे मांडले असले पाहिजेत. निदान सर्वसामान्य माणसाला कळायला पाहिजे तुमचं वाक्य काय ते. बरेच वेळा असं होतं संशोधनामध्ये लिहिताना सुद्धा काय इतके मोठे वाक्य आपण लिहितो किंवा काय काढतो की काय मला समजत नाही वाचून की काय म्हणतो नेमकं ते, असं नाही व्हायला पाहिजे. सहज आपण आपल्याला कळायला पाहिजे की प्रिसाईज हे नेमकं पण काय म्हणलं, काय ठरलं होतं आपलं आणि काय झालेलं आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि कॉज इफेक्ट रिलेशनशिप म्हणजे कार्यकारण भाव ही गोष्ट अत्यंत आवश्यक असते, कारण ही सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच एक कंपोनंट आहे लक्षात घ्या की कुठल्याही गोष्टीला कारण असतं याच्यावर विश्वास असावा लागतो आणि मग त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट तुम्ही ज्या सांगता तर त्या तुम्हाला कारण देणं आवश्यक असतं. ते कारण हे कारण आहे आणि त्याचं फलित आहे, हे आपल्याला असं संबंध जोडता आला पाहिजे. नंतर प्रिडिक्शन,
जी काय आपण माहिती गोळा करू, जी काय तुम्ही माहिती कलेक्ट करू, त्याच्यातून काहीतरी मला भविष्य कथन करतात, हे असं असं झालेलं आहे, त्यामुळे आता असं असं होण्याची शक्यता आहे. म्हणजे आमच्या शिक्षकांचे या ठिकाणी शिक्षक समाधानी आहेत आणि म्हणून त्याचा परिणाम निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर चांगला होणार आहे किंवा त्यांच्या अध्यापनावर चांगला परफॉर्मन्स त्यांचा चांगला असणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षकांचं समाधान असेल तर त्या ठिकाणचे शिक्षकांचा परफॉर्मन्स हा चांगला असतो, असं तुम्हाला निष्कर्ष प्रिडिक्शन करता आलं पाहिजे. द स्कोप फॉर फर्दर रिसर्च म्हणजे पुढील संशोधनासाठी तुम्हाला तुमच्या ह्याच्या संशोधनामध्ये संधी दिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला कारण लक्षात घ्या, आपण काही सगळं जगाचं आपण मक्ता घेतलेलं नाही, आपण एक लिमिट थोडंसं ठरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यापर्यंत आपण मर्यादित राहिलेलं आहे. मग ह्या आपल्या जे काही मर्यादित आपण काम केलेलं आहे, या कामाची मर्यादा लक्षात घेऊन पुढच्या माझा सांगितलं पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे, अरे ह्यांनी इथपर्यंत केलेलं आहे, मला आता इथून पुढे करता येईल. मग अशी म्हणलं तुम्हाला, समजा आम्ही असं घेतलं होतं की शिक्षकाचं समाधान आणि शिक्षकाचं कार्यमन किंवा त्याला परफॉर्मन्स म्हणून आपण ह्यांच्यातला संबंध आपण पाहिला. पण समजा असं करायला वाटलं, अरे मग ह्याने फक्त एवढंच पाहिलं होतं, दुसरा म्हणजे मग शिक्षकाचं ॲटिट्यूड किंवा शिक्षकाची काय कमिटमेंट आणि शिक्षकाचं परफॉर्मन्स ह्याचा आपण संबंध बघूया. म्हणजे अशा पद्धतीचे या ठिकाणी त्याला संशोधनासाठी संधी असणं आवश्यक असतं. आणि सत्यापन क्षमता म्हणजे व्हेरिफायबिलिटी, म्हणजे तुम्ही जे काढलेले संशोधन निष्कर्ष आहेत हे पडताळून पाहता आले पाहिजेत, असे ते संशोधन निष्कर्ष असले पाहिजेत. आता टाईप्स ऑफ रिसर्च हा जो भाग आहे हा फार मोठा भाग आहे, फक्त मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की साधारणपणे ह्याच्यामध्ये संशोधन जे काही प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये काही बाय नेचर म्हणजे त्या एकूण त्याचं स्वरूप जे आहे संशोधनाचं त्याच्यावर जे प्रकार पडतात ते क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, एम्पिरिकल आणि कन्सेप्च्युअल. आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, आपण की अनेक संख्या म्हणजे अनेक लोकांच्या मध्ये जाऊन डाटा गोळा करतो आणि त्याच्यावरून काही निष्कर्ष काढतो. आता क्वालिटेटिव्ह म्हणजे आता एक उदाहरण पहा की आता मग अशी म्हणलं तुम्हाला, मी समजा शाळेतल्या कुठलं तरी शिक्षकांचं माहिती घेतली, आपण अनेक हजार शिक्षकांचा सर्वे घेतला, त्याच्यावरून माहिती गोळा केली आणि त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष लावलो, तर तो संशोधन जे होईल ते क्वांटिटेटिव्ह होईल. पण क्वालिटेटिव्हमध्ये असं होईल पहा की नाही, काय केलं क्वालिटेटिव्हमध्ये, तर या ठिकाणी मी काय केलं की एक संस्था घेतली आणि त्या संस्थेचीच मला माहिती गोळा केलेली आहे. मी एखादी संस्था, त्या संस्थेची स्थापना कशी झाली, त्यांची उद्दिष्ट काय होती, आत्तापर्यंत त्या संस्थेची प्रगती कशी झाली, त्यांच्या फिलॉसॉफीप्रमाणे ते वागतात का, त्या संस्थेला त्यांच्या आर्थिक योजना कशी आहे, तिथल्या संस्थेचे एक परस्पर संबंध कसे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एका संस्थेचे म्हणणं किंवा एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व, साने गुरुजींचं वाङ्मय आणि त्याचा आमच्या शिक्षणावर झालेला परिणाम, साने गुरुजी फिलॉसॉफीचा काही परिणाम झाला आहे का शिक्षकांच्यावर, अशा असेल. म्हणजे या ठिकाणी त्या ह्याला फार महत्त्व नाही, तिथं साने गुरुजीचं वाङ्मय आहे त्याच्यावर महत्त्व आहे. म्हणजे किंवा या एखाद्या मोठी शिक्षणतज्ञ आहेत, शिक्षणतज्ञाचे विचार आहेत, त्या विचारांचा प्रभाव, अशा पद्धतीचे आपण जेव्हा म्हणतो तर त्यावेळी ते क्वालिटेटिव्ह संशोधनाकडे जातं. आणि एम्पिरिकल म्हणजे पुन्हा या ठिकाणी अनुभवजन्य, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन, म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी मी निरीक्षण केलं तर इथं हे एम्पिरिकल जे आहे ते म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही जाऊन अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातून तुम्ही निष्कर्ष काढलेले आहेत, त्याला आपण एम्पिरिकल म्हणतो. आता हा जो सगळा प्रकार एम्पिरिकलचा हा जास्त करून आपल्याकडं सध्या जरी सोशल सायन्समध्ये वापरला जात असला तरी विशेष करून हा सोशलॉजीमध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. म्हणजे प्रत्यक्ष जाऊन सोसायटीमध्ये समाजाचं निरीक्षण करणं, पाहणं आणि त्याच्यावरून काही निष्कर्ष घेणं. नंतर कन्सेप्च्युअल म्हणजे एखादी कन्सेप्ट असते आणि त्या कन्सेप्टच्या अनुषंगानं म्हणजे अमुक एक फिलॉसॉफीमधली एखादी कल्पना आहे, एखादा वाद आहे, समजा उपयुक्ततावादाचा सध्या शिक्षण झालेला परिणाम, हे कन्सेप्च्युअल आहे. उपयुक्ततावाद, त्याच्यावर संशोधन करणं म्हणजे कितपत परिणाम झाला, कसा होतो, काय झालं किंवा कसं त्याची मग त्याची हिस्टॉरिकल ह्याच्यापासून कसा होत गेला, अशा अर्थाने कन्सेप्च्युअल. नंतर दुसरा जो प्रकार आहे मेथड, म्हणजे ज्या काही पद्धती आहेत त्यापैकी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च आणि हिस्टॉरिकल रिसर्च. आपल्या बहुतेकांच्या परिचयाचा आहे. वर्णनात्मक संशोधन. आता या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह जे आहे हे डिस्क्रिप्टिव्हमध्येच येतं, लक्षात घ्या. इव्हन क्वालिटेटिव्हसुद्धा डिस्क्रिप्टिव्हमध्ये येतं. या ठिकाणी फक्त आपण वेगळ्या पद्धतीने मांडलेले की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये कोणते मी आपण जे सर्वे करतो सगळे ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये येतील. इव्हन क्वालिटेटिव्हसुद्धा डिस्क्रिप्टिव्हमध्ये येतं. आणि एक्सपेरिमेंटल मात्र आता येईल ते एम्पिरिकलमध्ये, लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही काय करता, लक्षात घ्या की अनुभव घेता. पण या ठिकाणी जर तुम्ही फक्त एकच एक्सपेरिमेंट करणार असाल तर गोष्ट वेगळी, पण तुम्ही 2, 4, 5 एक्सपेरिमेंट करणार असाल तर एक्सपिरियन्शियल ते एम्पिरिकलमध्ये सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे प्रायोगिक संशोधन. आणि तिसरं आहे ते हिस्टॉरिकल, म्हणजे पूर्वीचं जे काही घटना घडून गेलेल्या आहेत
त्या घटनाच्या आधारानं त्याबद्दलचे काही आपण माहिती गोळा करणं, त्याच्यावरून काही निष्कर्षाला येणं, हा भाग आहे तो हिस्टॉरिकल रिसर्च. आणि संशोधनाच्या हेतूवरून जे प्रकार पडतात म्हणजे फंडामेंटल, अप्लाइड आणि ॲक्शन. म्हणजे काही मूलभूत संशोधनं, नंतर काही उपयोजित संशोधनं आणि काही कृत्य संशोधनं. फंडामेंटल संशोधन जे आहे, फंडामेंटल संशोधन म्हणजे की मूलभूत, जसं आपण म्हणलं तुम्हाला की अशी संशोधनं की जी कुठेही कधीही कुठल्याही समुदायाला कुठल्याही वेळेला कधीही उपयोगी पडतील अशा प्रकारे संशोधन असतात. जसे आपण पूर्वी विशेषतः भौतिकशास्त्रातील संशोधन, इव्हन भौतिकशास्त्रातले असं नाही, समाजशास्त्रातले किती काही संशोधन असतात की ती कायमस्वरूपी आपल्याला उपयोगी पडतात, किती फंडामेंटल असतात. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही एक ठरवलेलं नाही, त्याचं पण एखादं संशोधन केलं, ते संशोधनाचे निष्कर्ष आहेत ते कुठेही कधीही कशी उपयोगी पडू शकतात असतात. लक्षात घ्या, हे मूलभूत संशोधन आहे. आणि अप्लाइड रिसर्च म्हणजे या ठिकाणी मुळात काही सिद्धांत ऑलरेडी सिद्ध झालेले आहेत, प्रस्थापित आहेत, त्या सिद्धांताचा उपयोग कितपत होतो, अमुक अमुक मेथड न शिकवलं तर काय परिणाम होतो, अमुक अमुक म्हणजे मेथड अगदी फिक्स झालेली आहे, तयार आहे, आणि त्याचा फक्त उपयोग केल्यानंतर काय परिणाम होतो असं पाहणं, त्याला म्हणतो आपण ॲप्लाइड रिसर्च. आणि ॲक्शन रिसर्च म्हणजे वैयक्तिक काम करत असताना मला इथं काही अडचण आली तर ती अडचणीची सोडवणूक करण्यासाठी जे केलेलं संशोधन असतं ते अत्यंत अल्पमुदतीचं, अगदी थोडं स्वतःपुरतं केलं असं संशोधन असतं, त्याला आपण कृत्य संशोधन असं म्हणतो. आता या ठिकाणी कन्सेप्च्युअलचीच उदाहरण फक्त दिले, तर कन्सेप्च्युअलमध्ये कन्सेप्ट फ्रॉम फिलॉसॉफी, जे एक उदाहरण दिल्यापैकी ज्याला आपण काय म्हणूया की प्रत्यक्षतावाद जो आहे तो संशोधन आहे. इम्पिरिकलमध्ये बेस्ड ऑन रिसर्च ऑब्झर्वेशन्स, डिस्क्रिमिनेट स्टडी पर्सन प्रेझेंट स्टेटस वगैरे वगैरे. तर हा जो सगळा भाग आहे, तर हा संशोधनाचे काही प्रकार आहेत ते खरं म्हणजे स्वतंत्र एका ह्याच्यावर आपण एक लेक्चर नंतर पुढं काहीतरी घेऊया. आता फक्त मी त्याची फक्त मला तोंडओळख सांगितलेली आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल रिसर्च, नंतर इम्पिरिकल रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह, एक्सपेरिमेंटल, हिस्टॉरिकल, फंडामेंटल आणि अप्लाइड, हे फक्त प्रकारे ॲक्शन रिसर्च. हे जे प्रकार आहेत, एवढे 8 प्रकार आहेत, एवढे फक्त लक्षात ठेवा. आपण पुढं कधीतरी याच्यावर सविस्तर बोलूया. थँक्यू.